नमस्कार मंडळी. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या अगदी रोजच्या जगण्याचा भाग बनलाय. आज आपण आधुनिक काळातल्या व्यसनांची बदलती रूपं आणि त्यावरील उपाय यावर अतिशय सविस्तरपणे आणि उत्साहाने चर्चा करणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आता बघा, व्यसन हा शब्द ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर सर्वात आधी काय येतं? सिगारेट, तंबाखू किंवा दारू, बरोबर? पण आजचं वास्तव यापेक्षा खूप वेगळं आणि कदाचित जास्त भयंकर आहे. आपल्या जुन्या समजुती थोड्या बाजूला ठेवून आजच्या जगात व्यसन म्हणजे नक्की काय हे नव्याने समजून घेणं खूप गरजेचं आहे. आजच्या या सत्रात आपण प्रामुख्याने आधुनिक व्यसनांची नवीन रूपं, त्यामागचं मानसशास्त्र, तरुण पिढीला असलेला धोका, आपला वाढता एकाकीपणा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावरचे सकारात्मक उपाय हे सगळं टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. तर वळूया आपल्या पहिल्या भागाकडे. आधुनिक व्यसनांची ही नवीन रूपं नक्की आहेत तरी कशी? तुम्हाला माहितीये का, व्यसन या शब्दाचा मूळ अर्थ काय होतो? विपरीत आसन. म्हणजे आपल्याच आरोग्याच्या पूर्णपणे विरुद्ध जाणारी कोणतीही गोष्ट. यात फक्त अंमली पदार्थच येतात असं नाही, तर शारीरिक किंवा मानसिक आरोग्याचं नुकसान करणारी कोणतीही सवय म्हणजे व्यसन. आणि हाच तो सगळ्यात मोठा बदल आहे. पारंपरिक व्यसनांची जागा आता चक्क आपल्या हातातल्या स्मार्टफोनने, सोशल मीडियाने, तासनतास चालणाऱ्या गेमिंगने किंवा अगदी एनर्जी ड्रिंक्सनी घेतली आहे. व्यसन म्हणजे आता फक्त एखादं पेयही राहिलेलं नाही, तर तो चक्क आपल्या खिशातला एक छोटासा स्क्रीनही असू शकतो. हे सगळं असं अचानक कसं घडतं? हे समजून घेण्यासाठी आपल्याला व्यसनाचं मानसशास्त्र आणि त्याचा तो उतार समजून घ्यावा लागेल. मानसशास्त्रज्ञांच्या मते व्यसन ही एका रात्रीत लागणारी सवय नक्कीच नाही. तो अक्षरशः एका घसरगुंडीसारखा प्रवास आहे. सुरुवातीला आपल्याला फक्त एक कुतूहल असतं. मग आपण थोडा प्रयोग करून पाहतो, त्यातून एक ओढ निर्माण होते, हळूहळू सवय लागते आणि शेवटी ती आपली गरज बनून जाते. हा प्रवास अतिशय संथ पण तितकाच धोकादायक असतो. आणि इथेच खरी गोम आहे. जेव्हा एखादी गोष्ट फक्त आवड न राहता तुमची गरज बनते, तेव्हा त्या घसरगुंडीवरून पुन्हा वर चढणं म्हणजे मागे वळणं अक्षरशः कठीण होऊन बसतं. आपलं शरीर आणि मन दोन्ही त्या गोष्टीवर पूर्णपणे अवलंबून राहायला लागतात. आता ह्या सगळ्या घसरगुंडीवर सर्वात जास्त कोण घसरत असेल तर ती आहे आपली तरुण पिढी. अनेक संशोधनातून हे अगदी स्पष्ट झालंय की 13 ते 16 या वयोगटातली मुलं या डिजिटल जाळ्यात अडकण्याची शक्यता सर्वात जास्त असते. हे वयच असं आहे जिथे या नवीन चकचकीत डिजिटल जगाचं आकर्षण त्यांना अक्षरशः खेचून घेतं. बघा, या वयात नवनवीन गोष्टी करून पाहण्यात किंवा आपल्या भाषेत सांगायचं तर आपटण्यात एक वेगळीच मजा वाटते. पण दुर्दैवाची गोष्ट हीच आहे की एकदा का या डिजिटल व्यसनांची सवय लागली तर त्याचे गंभीर परिणाम समजून घेऊन वेळेत मागे फिरण्याची क्षमता या वयात खूपच कमी असते. पण मग प्रश्न पडतो की या सगळ्याच्या मुळाशी नक्की आहे तरी काय? तर त्याचं उत्तर आपल्या समाजात वाढणाऱ्या एका मोठ्या पोकळीत दडलेलं आहे. आजकाल आपण वीकेंड कल्चर किंवा माय टाईमच्या नावाखाली या अतिवापराला अगदी सहजपणे नॉर्मल ठरवून मोकळे होतो. समाज याला स्वीकारतोय, पण कटू सत्य हे आहे की लोक या सवयींचा आधार फक्त आणि फक्त त्यांच्या आतली भावनिक पोकळी भरून काढण्यासाठी घेत आहेत. आणि ही एक अतिशय मोठी धोक्याची घंटा आहे. फेसबुकवर हजारो मित्र, पण प्रत्यक्ष भेटायला कोणी नाही. खरंच ही आजच्या जगाची केवढी मोठी शोकांतिका आहे ना. डिजिटल जगात आपण हजारो लोकांशी जोडलेलो आहोत, पण खऱ्या आयुष्यात माणूस कधी नव्हे इतका एकाकी पडलाय. आणि ह्याच एकाकीपणातून पळ काढण्यासाठी मग या स्क्रीनचा आधार घेतला जातो. पण घाबरून जाण्याचं कारण नाही. या चिंतेच्या वातावरणातनं बाहेर पडण्यासाठी काही अत्यंत सकारात्मक आणि प्रभावी उपाय आपल्याकडे नक्कीच आहेत. या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी 3 महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. पहिलं, स्वतःला समजून घेणं, म्हणजे आपण स्क्रीन किती वेळ वापरतोय याची सतत जाणीव ठेवणं. दुसरं, मोकळा संवाद. पालक किंवा शिक्षकांशी न घाबरता बोलता आलं पाहिजे. आणि तिसरं, पर्याय शोधणं. व्यसनाच्या जागी मैदानी खेळ, कला किंवा एखादं छानसं पुस्तक वाचणं यांसारखे आरोग्यदायी पर्याय आपण नक्कीच निवडू शकतो. आणि एक गोष्ट आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवली पाहिजे. व्यसन हे काही फक्त एका व्यक्तीचं अपयश नाहीये. ही संपूर्ण समाजाची समस्या आहे. त्यामुळे यावर आपण सर्वांनी मिळून एक समाज म्हणून मोकळेपणाने चर्चा करण्याची आता नितांत गरज आहे. मग आता एकच प्रश्न उरतो. आपण आपल्या आयुष्यातली ही पोकळी
सकारात्मक मार्गाने कशी भरून काढू शकतो. जर आपण सगळ्यांनी ठरवलं आणि ही रिकामी जागा खऱ्या माणसांनी आणि चांगल्या सवयींनी भरली तर या आधुनिक व्यसनांना आपल्या आयुष्यात अजिबात थारा मिळणार नाही. आणि हो, हे 100% शक्य आहे. आजच्या या सत्रात सहभागी झाल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जाता जाता नक्की विचार करा की आपण आपल्या आयुष्यातली पोकळी एका निर्जीव स्क्रीनने भरतोय की खऱ्याखुऱ्या नात्यांनी. सबस्क्राईब करा, लाईक करा